तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 3 मार्चच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिकामध्ये खरं तर आपल्याला खूप टर्निंग पॉईंट पाहायला मिळणार आहे. वल्लरीचा खरा चेहरा अर्णवच्या समोर येणार आहे. हो प्रेक्षकांनो, वल्लरी आता इकडे ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने वल्लरीचा खरा चेहरा समोर येणार. इकडे डॉक्टर करंदीकर आलेले आहेत आणि ते ईश्वरीवरती उपचार करत आहेत. त्याच वेळेला आता ईश्वरीची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. इकडे तोपर्यंत फोन करून लगेचच नम्रताला आकाश कळवतोय की वल्लरीची म्हणजे ईश्वरीची तब्येत खराब झालेली आहे आणि तिच्यावरती हल्ला झालाय. नम्रता खूपच पॅनिक झाली आणि त्यानंतर आपल्या आईला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. इकडे आता राकेश स्वतःच्याच घरामध्ये बॅगा चेक करतोय आणि आता तो विचार करतोय की आता किती दिवस तरी हे पैशाची प्रॉब्लेमच होणार आहे, घरातच डल्ला मारलेला बरा. आणि म्हणून तो आता अंजलीची पर्स काढतोय. पर्समधून जितके पैसे काढता येतील तितके पैसे काढण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याच वेळेला इकडे त्याला आकाशचा कॉल आलेला आहे. आकाशचा कॉल आल्यावरती आकाश सांगायला लागतो की ईश्वरीवरती हल्ला झालाय, अंजली ताईला सांग आणि पटकन तुम्ही इकडे या. त्यानंतर मग आता तो म्हणतो काय रे ऐकतोयस ना. त्यावरती मग लगेचच इकडे तो सांगायला लागतो अगं असं काय करतेस अंजली, असं काय करतेस. असं म्हणत तो सांगतोय नाही नाही, अंजलीने सांगितलंय की कुठेही आम्ही येणार नाही आहोत. यावरती आकाश विचार करतो काय अशी कशी बोलू शकते अंजली ताई, ती तर इतकी इनसेन्सिटिव्ह नाही आहे. हे मुद्दामच राकेशने नाटक केलेलं असतं, त्याला काही तिकडे जायचं नसतं आणि अंजली आणि अर्णवमधला दुरावा काही कमी होऊ द्यायचा नसतो. आणि त्यानंतर आकाशला जरा टेन्शनच येतं आणि तो विचार करतो असं अंजलीताई कधीच बोलू शकत नाहीये आणि अंजलीताई असं कसं करू शकते. तितक्यात अंजली आले, तिने भाज्या वगैरे घेऊन आल्या आणि त्यावरती राकेश तिला म्हणतोय अरे देवा तुला किती त्रास सहन करावा लागतोय, बघितलंस ना किती हाल होतात तुझे, मला खरंच तुझी खूप दया येते. यावरती ती सांगते नाही नाही हाल वगैरे काही नाही आहेत, असं काही नाही आहे, मी एकदम मजेत आहे. जिथे माझा नवरा असेल ना तिथे आता मला म्हणजे खरं तर खूप छान वाटतं. असं म्हणत ती आता त्याला मिठी मारते आणि त्यावरती तो विचार करतो ही तर मूर्खच बाई आहे, ऐशोआरामाचं जीवन जगून सोडून इकडे आलेली आहे. पण आज हिला बेशुद्धीचं औषध द्यायलाच लागेल कारण मला रियाकडे जायचं आहे. ही शुद्धीत असेपर्यंत मला आता रियाकडे जाता येणार नाहीये. तोपर्यंत अंजली सांगते आपण एक काम करूया का, आपण आज गर्भसंस्काराचं सेशन घेऊया, पुस्तक घेऊया आणि गर्भसंस्काराचे सगळे आता हे कॅसेट वगैरे लावून ऐकत बसूया. तो म्हणतो ठीक आहे, पण त्याला खरं तर रियाकडे जायचं असतं. इकडे तोपर्यंत आता आकाश म्हणतो काय आकाशला आजी म्हणायला लागते काय झालं अंजलीला बोललास ना, अंजली निघाली नाही यायला. यावरती आकाश म्हणतो नाही काहीच कळायला मार्ग नाहीये, खरं तर अंजली ताई येत नाहीये. म्हणजे आता तिने सांगितले म्हणजे राकेश जीजू म्हटले की अंजली सांगते की आपण तिकडे जायचं नाहीये, ज्या लोकांनी आपला अपमान केला तिकडे जाण्याची काही गरज नाहीये. यावरती मग आता आजी म्हणते काय अंजली असं म्हटली, नाही नाही असं कसं म्हणू शकते. त्यावरती मग आता मामा म्हणतात हे बघ तू नको काळजी करूस, काही झालं तरी सुद्धा होईल ईश्वरी ठीक. इकडे तोपर्यंत मग आता वल्लरी आलेली आहे. वल्लरी येते आणि त्यानंतर वल्लरी आता मोठी ऍक्टिंग करायला लागते. काय झालं ईश्वरीराम, असं कसं शक्य आहे, हे काय केलं नियतीने, असं आता मोठ्या मोठ्याने ज्या वेळेला ती ओरडायला लागते. मामा म्हणतो वल्लरी वल्लरी शांत बस, आम्हाला माहिती आहे की तुला खूपच दुःख झालेलं आहे आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये तुला आता हे दुःख दाखवायचं आहे. ठीक आहे तुझं दुःख खूप आहे हे आम्हाला कळलेलं आहे आणि त्यानंतर तुला आता हे दाखवायची काही गरज नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर सांगतात हे बघा काहीही झालं तरी त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, लवकरात लवकर ना म्हणजे उपचार तर चालू केलेत पण आता सगळं जे काही आहे ते देवाच्या भरोशावरती. असं म्हटल्यावरती अर्णवला आता खूपच टेन्शन आलेलं आहे. इकडे तोपर्यंत राकेशने सगळ्या दुधामध्ये कसलं तरी औषध टाकले आणि औषध टाकून तो आता अंजलीला ते औषधचं दूध म्हणजे बेशुद्ध करण्यासाठी देत आहे. त्या मूर्खाला इतकं पण कळत नाहीये की आता ती प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट बाईला अशा प्रकारे दूध देणं कितपत योग्य आहे. पण त्याला आता त्याचा फक्त स्वार्थ साधायचा आहे आणि त्याला फक्त तिला आता बेशुद्ध करायची आहे. या आणि या एकाच कारणास्तव त्याने आता हा सगळा नाटक केलेला आहे. आणि त्यानंतर मग लगेचच त्यांनी त्या दुधामध्ये म्हणजे औषध टाकले. तितक्यात तिकडे ईश्वरी इकडे आता अंजली आलेली आहे. अंजली आल्यावरती ती म्हणते काय करताय काय तुम्ही. यावरती तो म्हणतो काही नाही बायकोसाठी छानपैकी सरप्राईज तयार करतोय. यावरती ती म्हणते नाही खरंच सरप्राईज देण्याची काहीच गरज नव्हती, म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करताय ना हेच माझ्यासाठी खूप छान आहे असं ती म्हणायला लागते. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना त्याच वेळेला इकडे आता तो सांगतो नाही नाही ही सगळी बासुंदी तुला खायलाच पाहिजे बरं का. इकडे तोपर्यंत
वल्लरी जरा घाबरलेली आहे, कारण आता तोपर्यंत सुप्रिया आणि नम्रता या हॉस्पिटलमध्ये आल्यात. मग लगेचच त्या दोघींना पाहिल्यावरती वल्लरी एका बाजूला येते आणि ती विचार करते, अरे देवा, किती दिवस हे सगळं असं मी चालू ठेवणार आहे, मलाच कळत नाहीये. तोपर्यंत इकडे आता आलेली आहे ती म्हणजे सुप्रिया, आणि ती म्हणते, काय झालं, असं कसं झालं, काय झालं, मला तर काही कळतच नाहीये, माझ्या मुलीवरती हल्ला कुणी केला. यावरती मग आता लगेचच आकाश सांगायला लागतो, हे बघा, काळजी करू नका, मामा म्हणतात, हे बघा, थोडीशी तब्येत तिची क्रिटिकल आहे, डॉक्टर तर बोलवलेत, उपचार तर चालू केलेले आहेत. इकडे अर्णवला तर आता सतत ईश्वरीचंच सगळं आठवत आहे, आणि आता ईश्वरीसोबत घालवलेले क्षण, ईश्वरीसोबत आता आपण केलेला म्हणजे तिच्यासोबत बोललेलो, तिने आपलं किती प्रकारे वाचवलं, किंवा आता ईश्वरी प्रत्येक वेळेला ढाल बनून आपल्या पाठीशी कशी उभी राहिली, हे सगळं आता आपल्याला त्याला आठवत असतं. बरं, हे सगळं होत असताना त्याला आता ईश्वरीची काळजी पण वाटत असते. काहीही झालं तरी या सगळ्यातून ती बाहेर पडली पाहिजे म्हणून टोकून तो पाहतोय. इकडे तोपर्यंत वल्लरी चांगलीच घाबरली. अरे देवा, हे किती दिवस चालणार, म्हणजे ही सुप्रिया तर आता माझ्या इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे, आणि काही झालं तरी इतके दिवस मी तिच्यापासून वाचू शकत नाहीये. कधी ना कधीतरी ती माझ्या समोर येणार म्हणजे येणारच, आणि असं जर का असेल ना तर मला वाचणं खूपच कठीण आहे. काय करायचं, किती दिवस हे असं नाटक आपण सुरू ठेवणार, खरंच काही कळत नाहीये, असं म्हणत ती आता विचार करते. आणि मामा विचार करतात, हिचं काय चाललंय, म्हणजे ईश्वरीची आई आणि नम्रता आल्यावरती ही रागाने इकडे आलेली, किंवा ही इकडून निघून आलेली मामांनी बघितलेलं आहे, आणि त्यामुळे मामांना जरा तिचा रागच आलाय. आणि ते तिला म्हणतात, काय ग, वेळ काय, प्रसंग काय, हा काय वेळ तुला आता तुझा राग काढण्याचा आहे का, तुला साधी गोष्ट समजत नाहीये का, की हे सगळं काय चाललंय ते तुला साधी अक्कल नाहीये का. यावरती ती म्हणते, तुम्ही मला सांगायची गरज नाहीये, मला त्यांच्यासमोर यायचं नाहीये तर नाहीये, मला त्यांच्याशी बोलायचं पण नाहीये. त्यावरती मामा आता चिडतात, आणि त्यानंतर ते सांगायला लागतात, अगं, तुझ्या इतकी मी बाई बघितली नाही, आज न हॉस्पिटलमध्ये प्रसंग काय, वेळ काय, आणि तू काय तुझा राग हे करतेस. ती सांगते, हो करतेय, मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये, त्यांच्यासमोर यायचं नाहीये. आणि मामा निघून गेल्यावरती इकडे आता वल्लरी विचार करते, नाही, काहीही झालं तरी सुद्धा हे जास्त दिवस नाटक काही म्हणजे हे आता जास्त दिवस नाटक काही चालू शकत नाहीये. मला काहीतरी याचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावला पाहिजे, आणि आता काहीही झालं तरी सुद्धा मला आता लवकरात लवकर ईश्वरीला संपवायला पाहिजे. जर ईश्वरीच राहिली नाही ना तर ह्या बाईसोबत संपर्क माझा येणारच नाहीये. इकडे तोपर्यंत राकेशने दूध बनवून आणले, ज्याच्यामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलंय, आणि ते तो आता घेण्यासाठी इकडे अंजलीला फोर्स करतोय. अंजलीला सांगतोय, तू बासुंदी खाऊन घे, बरं, तू बासुंदी खाऊन घे, आत्ताच्या आत्ता मी तुला हे तुझ्यासाठी बनवलंय ना. असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते, तू पण खा ना. त्यावरती तो म्हणतो, मी नंतर खाईन, आत्ता सध्या तू खाऊन घे. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे ती सांगते, ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी खाते. आणि त्यानंतर तिला आता ती बेशुद्धीच्या औषधवाली बासुंदी खायला देऊन तो तिला झोपी लावतो. इकडे तोपर्यंत वल्लरीने फोन लावलाय श्रीकांत धुमाळला, आणि कुठे आहात तुम्ही. यावरती तो म्हणतो, काय झालं मॅडम. यावरती ती सांगायला लागते, जिथे कुठे असशील तिथून अंडरग्राऊंड हो, जर का मुंबईमध्ये दिसलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. काहीही झालं तरी सुद्धा मुंबईच्या बाहेर जायचं आहे, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत राहायचं नाहीये. आता इकडे श्रीकांतला जरा थोडंसं हेच वाटतंय की ही बाई माझ्याकडून काय काय करून घेतेय. तोपर्यंत आता अर्णव ईश्वरीच्या जवळ आलाय, आणि मिस इंदोर, काहीही झालं तरी तुला याच्यातून बरं व्हायला लागणार. आणि त्यानंतर मग तो सांगायला लागतो, माझ्यासोबत भांडायला, माझ्यासोबत बोलायला तुला आता बरं व्हायला पाहिजे, हे असं झोपून चालणार नाहीये. मिस इंदोर, माझ्या आयुष्यामध्ये तुझं काय स्थान आहे तुला माहिती आहे ना, तू उठ, मला तू हवी आहेस. असं म्हणत तो आता इकडे बोलत आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता वल्लरी सांगते, हे बघा, काय करायचंय तुम्हाला सांगते मी, काहीही झालं तरी सुद्धा ही मुलगी वाचली नाही पाहिजे. यावरती श्रीकांत धुमाळ सांगतात, मॅडम, हे बघा, उगाचच तुम्ही आता काहीतरी मला सांगू नका, मी तुमचं काम केलं, पण मला माहीत नव्हतं की तुम्ही आता त्या मुलीला मारणार आहात. हे जर का मला आधी माहिती असतं ना, मी तुमचं काम नक्कीच केलं नसतं. मी काय प्रोफेशनल किलर नाही आहे. तुम्ही उगाचच माझ्याकडून काहीही काम करून घेऊ नका. मी इथून मुंबई सोडून जाईन, पण तुमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही आहे. काहीही झालं
तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू शकत नाही. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच श्रीकांत फोन ठेवतो आणि वल्लरी विचार करते ह्याच्याकडून तर काहीच फायदा नाहीये. इकडे आता अर्णव ईश्वरी सोबत बोलत असताना तो तिला आता हातात घेतो आणि उठवण्याचा प्रयत्न करतोय आणि हतबल झालेला अर्णव तिच्या आता बाजूला डोकं ठेवून जेव्हा झोपलेला आहे तेव्हा ईश्वरीची हालचाल झाली आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता तो डॉक्टर डॉक्टर लवकर या, डॉक्टर लवकर या, ईश्वरी हालचाल करते असं आता बोलायला लागतोय. डॉक्टर आलेत आणि अर्णव सांगतोय काय झालंय, काय झालंय, काय झालंय, लवकरात लवकर आता इकडे तिला बरं करा. यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी बाहेर व्हा बरं, तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा असं म्हणत आता इकडे लगेचच डॉक्टर सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगत आहेत. पण त्याच वेळेला इकडे आता ईश्वरीची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली आहे आणि आता ईश्वरीचा श्वास धाप जोराजोरात लागलेला आहे. आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत डॉक्टर सगळ्यांना बाहेर काढतायत. डॉक्टर बाहेर काढून आता ताबडतोब सगळ्यांना सांगतायत की चला तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा, इथे कोणीही थांबायचं नाहीये. असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत आता इकडे डॉक्टर चेक करतायत. अर्णवला तर आता खूपच मोठा धक्का बसतोय आणि तो आता देवाकडे एकच प्रार्थना करतोय काहीही झालं तरी सुद्धा मिस इंदोरला लवकरात लवकर बरं कर असं तो म्हणायला लागलाय. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे सगळेजण बाहेर थांबलेत आणि आता सगळ्यांना चिंता वाटते की काय होईल. तोपर्यंत डॉक्टर आलेत आणि त्यावरती मग आता नर्स आलेली आहे आणि नर्स सांगते की या पेपरवरती सह्या करा. यावरती ते कन्सल्ट पेपर असतात आणि त्यावरती लगेचच आता इकडे अर्णव म्हणायला लागतो कसले पेपर आहेत. यावरती ती नर्स सांगायला लागते तुमचा पेशंट जरा क्रिटिकल आहे आणि त्यामुळे काहीही होऊ शकतं, यासाठी या पेपरवरती आम्ही सह्या घेत आहोत. त्यावरती आता लगेच चिडलेला असतो अर्णव आणि काय बोलताय, काहीही होऊ शकतं म्हणजे काय, काही होऊ शकणार नाहीये, तिला काहीही होणार नाहीये. तोपर्यंत डॉक्टर तिकडे आलेले आहेत आणि त्यानंतर मग आता लगेच डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही चिंता करू नका, हे फॉर्मॅलिटीज आहेत, तुम्हाला सही करायलाच लागणार आहे. जीवाच्या वरती तो आता सही तर करतोय पण त्याला इकडे म्हणजे ईश्वरी सोबतचे क्षण आठवत आहेत आणि आता त्याला सतत आठवते की आता ईश्वरीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, तिने आपल्यासाठी केलेली मदत, पण आता कन्सल्ट फॉर्मवरती सही करून तर द्यावीच लागणार आहे. इकडे तोपर्यंत तो कन्सल्ट फॉर्मवरती सही करतोय आणि आता नम्रता आणि सुप्रिया यांना खूपच वाईट वाटते. पण आता अर्णव गप्प बसत नाहीये. तो विचार करतोय काहीही झालं तरी सुद्धा मला आता लवकरात लवकर म्हणजे काहीतरी करायला पाहिजे, पण त्याच्या हातात काहीच नाहीये. मग तो आता हतबल झालेला मंदिराच्या इकडे जातोय. तोपर्यंत इकडे आता राकेशला फोन झालाय रियाचा. काय झालं, येतोयस ना तू राकेश. यावरती राकेश म्हणतो चिंताच करू नकोस, हे बघ मी तुला म्हटलं होतं ना की माझी बहीण थोडीशी क्रिटिकल आहे, तर आता ती बरी झालेली आहे किंवा झोपलेली आहे, काहीच काळजी करू नकोस, मी येतोच. रिया म्हणते ओके ये. तो आता तिकडे खिडकी वगैरे बंद करतो, तिला बेशुद्धीचं औषध देतो आणि त्यानंतर तो आता निघून जातो. आता अर्णव आलेला आहे मंदिराच्या इकडे आणि तो देवाला सांगतो मी तर तुला अजिबात मानत नाहीये, माझा तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये, पण मी जरी तुला मानत नसलो तरी सुद्धा मिस इंदोर तर तुला मानते ना, आणि तिच्यासाठी तरी तुला ते म्हणजे तिला बरंच करावं लागेल. तिचा तुझ्यावरचा जो काही विश्वास आहे ना, तो विश्वास आता सार्थकी तुला लावावाच लागेल. काहीही झालं तरी तिला बरं कर असं म्हणत आता इकडे अर्णवने देवाकडे चांगलीच प्रार्थना केलेली आहे किंवा आता तो देवाकडे प्रार्थना करतोय ईश्वरीसाठी. हे सगळं होत असताना आता इकडे ईश्वरीची तब्येत मात्र थोडी ढासळतच चाललेली आहे आणि इकडे तोपर्यंत आलेली आहे आजी आणि आजी आता सांगत आहे काय रे वल्लरी कुठे गेली, म्हणजे आता मला कळतच नाहीये की अशा प्रसंगात सुद्धा आता ती गेली कुठे. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे मामा की तुला माहिती आहे ना तिचा राग, म्हणजे अगं काय त्या बाईला बोलू, सुप्रिया आणि ते म्हणजे आल्यात ना नम्रता आणि तिची आई, आणि त्यामुळे तिला राग आलाय आणि राग आल्यामुळे ती आता त्यांच्या इकडे आलीच नाहीये. यावरती आजी म्हणते काय करायचं काय ह्या बाईचं, मला तर काही कळतच नाहीये, जाऊ दे
पण खरं सांगायचं तर आता लवकरात लवकर ईश्वरी बरी होऊ दे. इकडे तोपर्यंत अर्णव आता देवाची प्रार्थना करत असताना अचानक दिवा फडफडायला लागलेला आहे आणि अर्णवला खूपच टेन्शन आले. तो दिवा फडफडू नये, विझू नये या कारणासाठी तो आता दोन्ही हात धरून बसलाय आणि देवाकडे पाहतोय. आणि त्याच वेळेला इकडे डॉक्टरांनी गुड न्यूज घेऊन आलेले आहेत. डॉक्टर आता सांगत आहेत तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. ती आता आउट ऑफ डेंजर आहे. काहीही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अर्णवला खूपच आनंद झालाय. लगेचच इकडे आता आकाश वल्लरीला कॉल करतोय आणि हॅलो म्हणजे आई, अगं ईश्वरी आउट ऑफ डेंजर आहे, डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं. मग काय, चिडलेली वल्लरी लगेचच आता इकडे तिला मारण्याचा प्लॅन करते आणि ती कुणाला तरी फोन करून आत्ताच्या आत्ता मी ज्या गोष्टी तुला सांगते ना त्या गोष्टी मला आणून दे असं म्हणायला लागते. आणि ती आता कसलंसं इंजेक्शन घेऊन ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीला वाचवण्यासाठी येणार आणि वल्लरीचं मोठं भांडं फुटणार.